आज संध्याकाळी बघा मोकळी भेंडीची भाजी करते. तर भाजीसाठी घेतली पावशेर भेंडी. ही स्वच्छ धुवून वाळून घेतली आहे. वाळून घेतली म्हणजे काय होऊन जातं ना, चिकट राहत नाही ते. तशीच जर चिरले ना आपण अशी चिकट होती भाजी. आणि त्यानंतर आता इथं बघा थोडंसं काळी मिरेपूड पण टाकणार आहे मी. छान चव लागते, सहसा टाकत असते भाजीला मी. आणि याच्यानंतर मीठ आणि ही जी केली आहे ना जिरे पुडी ही, आणि धना पावडर, हळद, थोडंसं चवीला लाल तिखट, जिरे मोहरी फोडणीला. आणि हे ना मॅगी मसाला आहे. तुम्ही मॅगी मसाला घालून ना भेंडी एकदा करून बघा, खूप छान लागते. आणि त्यानंतर एक अर्ध लिंबू, लसूण फोडणीसाठी, थोडीशी मिरची घेतली आहे. तिखट आपल्या आवडीनुसार आहे, जसं जास्त तिखट लागतं कोणाला कमी लागतं त्यानुसार. आणि फोडणीसाठी म्हणजे वरतून टाकण्यासाठी थोडीशी कोथिंबीर आणि आपलं हिंग. तर बघा आता भाजी करते मी. आता गॅस चालू करून कढई ठेवायची तापवायला. त्याच्यामध्ये तेल फोडणीसाठी 3 पळ्या तेल टाकते मी. थोडंसं तेल जास्त असलं ना तर भेंडी आपली ना चिकट होत नाही. ते बघा जरा 3 पळ्या तेल थोडंसं जास्त असलं ना भेंडी अशी मोकळी पण होते. तेलामध्ये फ्राय केल्यासारखी चिकट अजिबात होत नाही. बघा फोडणीला मोहरी टाकली आहे, तेल तापले चांगलं. आणि थोडेसे जिरे टाकायचे. जिरे पूड आणि याची पुडी नाही, मी थोडीशी भाजून घेतली होती, त्यामुळे ती पावडर पण टाकणार आहे, जिरे पण टाकणार आहे. ते बघा लसूण चांगला पडला का थोडीशी मिरची पण टाकायची. हिंग टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आहे ना लगेच भेंडी टाकायची. अगोदर भेंडी थोडीशी फ्राय होऊ द्यायची तेलामध्ये, नंतर मसाले टाकायचे आपल्याला. कारण काय होऊन जातं ना, जर भेंडी थोडीशी अशी नरम झाली का म्हणजे थोडी होती आणि मसाल्याचं प्रमाण कधी कधी आपल्याला समजतं किंवा नाही, असं होऊन जातं ते. थोडी नरम झाली की मसाले घातले ना भेंडी पण छान होती आणि मसाल्याचं प्रमाणसुद्धा परफेक्ट होऊन जातं. मग आता थोड्या वेळ अशीच ठेवणार आहे, 1-2-3 मिनटं. हिंग टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आहे ना लगेच भेंडी टाकायची. अगोदर भेंडी थोडीशी फ्राय होऊ द्यायची तेलामध्ये, नंतर मसाले टाकायचे आपल्याला. कारण काय होऊन जातं ना, जर भेंडी थोडीशी अशी नरम झाली का म्हणजे थोडी होती आणि मसाल्याचं प्रमाण कधी कधी आपल्याला समजतं किंवा नाही, असं होऊन जातं ते. थोडी नरम झाली की मसाले घातले ना भेंडी पण छान होती आणि मसाल्याचं प्रमाणसुद्धा परफेक्ट होऊन जातं. मग आता थोड्या वेळ अशीच ठेवणार आहे, 1-2-3 मिनटं. तर हे बघा 1-2-3 मिनटं झालेत ना, तर भेंडी आपली बघा चांगली फ्राय झाली आहे. त्यानंतर मी आता मसाला टाकणार आहे. तर सगळ्यात अगोदर टाकणार आहे लाल मिरची पावडर, त्यानंतर धने पावडर, हळद, आणि ही आपली जिरे भाजून केलेली पोळे, त्याने पण बघा छान लागतं. आणि ही काळी मिरी पावडर. आणि आता हा राहिला आपला मॅगी मसाला. तर हा मॅगी मसाला आहे ना, तो आत्ताच नाही टाकायचा. ही भेंडी ज्यावेळेस थोडीशी आपली ज्यावेळेस म्हणजे रेडी होईल त्यावेळेस वरतून टाकायचं, म्हणजे भात छान लागतो, त्यामुळे मी टाकत नाही आहे. आता एकदा सगळीकडनं हलवून घ्यायचं आणि मीठ मी नंतर टाकणार आहे. कारण आता हे मसाले तर लागून जातील, पण परत थोडंसं 2-3 मिनटं झाले का मग मीठ आणि त्याच्यामध्ये लिंबू थोडंसं टाकायचं आहे वरतून, लिंबाचा रस. तर बघा अशी चांगली हलवून घेतली का मग परत 2 ते 3 मिनटं जास्त, कारण भेंडी कवळी असल्यामुळे त्याला वेळ नाही लागणार आहे शिजायला, लगेच नरम होऊन जाणार होती. तर हे बघा आता परत झाकण ठेवते 2-3 मिनटं. हे बघा आता आपण काय, आता हे बघा मी ताट काढून घेते. आता हे बघा भेंडीला चांगली वाफ आलेली आहे आपल्या. तर आता मॅगी मसाला टाकून द्यायचा याच्यामध्ये. आणि त्यानंतर आहे ना चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर मीठ मी एवढंच टाकणार आहे, भरपूर होऊन जातं. हे बघा अशी आपली भेंडी तयार होऊन जाते. लिंबाचा रस टाकला. आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. एकदम मोकळी झाली भेंडी. आणि आता काही जास्त शिजवायचं काम नाही आहे. 1 ते 1.5 मिनटंही ताट ठेवलं ना तर वाफ येऊन जाईल आपोआप. आणि नंतर वरतून मग कोथिंबीर टाकायची. हे बघा अशी झाली आपली
हे बघा अशी पूर्ण मोकळी झाली आहे. हे बघा अशी झाली आहे भेंडीची भाजी, पूर्ण मोकळी झाली बघा. हे बघा अशी झाली, छान झाली एकदम. आणि मॅगी मसाला पण टाकून बघा तुम्ही, छान होते. आता कोणी कोणी ना कांदा पण टाकतं, टोमॅटो पण टाकतं, जसं आपल्याला वाटेल, म्हणजे आवडीनुसार आहे. आता मला साधी सिंपलच करायची होती, मला अशीच आवडती, तर त्यामुळे मी याच्यामध्ये कांदा किंवा टोमॅटो काही टाकलेला नाही आहे. आणि भेंडी खूप कवळी होती, आणि कवळ्या भेंडी आहे ना, आपली भरलेली भेंडीसुद्धा खूप छान लागते. ती पण करत असते मी, दह्यातली भेंडी करत असते. तुम्हाला कधी जर बघायला आवडत असेल तर नक्कीच मला कमेंट करा. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही व्हिडिओ बघता माझे पण सबस्क्राईब करायला विसरता, तर असं करत नका जाऊ. व्हिडिओ बघून सबस्क्राईब करायला म्हणजे करत जा. बाकीच्याही काही रेसिपी तुम्हाला आवडत असतील बघायला तर नक्कीच मला कमेंट करत जा. तर करून बघा अशी भेंडी.